नमस्कार मंडळी, मी सिद्धू धुमाळ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आम्ही आता गौरीचा साज श्रृंगार करतोय आणि आता घड्याळात वाजलेत 12 आणि तुम्ही बघू शकता माझे डोळे किती सुजलेले आहेत। तर मला आली आहे खूप झोप, कारण की आज आमच्याकडे होती सत्यनारायणाची पूजा। तर तो व्लॉग मी लवकरच अपलोड करेन, याच्या आधीच येईल। तर मी तुम्हाला दाखवते मम्मी साज श्रृंगार चढवते तो। तर चला बघूयात। तर इथे मम्मी तिला साडी नेसवते। तर आम्ही अजून मुकुट बसवलेलं नाही, मम्मी आधी तिला साडी नेसवून घेणार आहे। हे साडीचा कलर बघा किती सुंदर आहे। तर ही साडी दिली आहे मावशीने, तीच देते दरवर्षी गौरीला साडी। तर मम्मी आता साडीच्या निऱ्या पाडते। तर इथे मम्मी गौरीच्या हिऱ्याचे आहेत प्लेट्स आहेत ते सेट करते आणि दीदीने पकडलंय। घट्ट बसलं बघ इथं। तर मम्मी एकदा चेक करेल बरोबर आहे की नाही। बाकी गेल्या वर्षीच आम्ही गौरीला बांगड्या घातलेल्या, तर त्या मी काढल्या नाही, बघू शकता तुम्ही। गेल्या वर्षी पण मी गौरीच्या साज श्रृंगारची व्हिडिओ टाकलेली, त्यात आम्ही किती वेळ बांगड्या घालत होतो। आता आम्ही तिला नेकलेस वगैरे घालणार, कारण की साडी तर नेसवून झालेली आहे, म्हणून मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवेन गौरीचा। तर इथे आम्ही अशी ज्वेलरी ठेवलेली आणि जी की खूप पसरलेली आहे, कारण की आम्ही आज सगळं काढलेलं। हे तिचं जुनंवालं ज्वेलरीचं हे आहे, त्यात मंगळसूत्र वगैरे ठेवलेलं आहे आणि मोत्यांची माळ। तर आता मम्मी बघते कोणतं छान वाटेल। इथे मम्मीने आता मंगळसूत्र घातलेलं आहे आणि आम्ही आता ट्रायल मारतोय कुठली छान वाटेल। तर हा नेकलेस बघा मम्मीने खास गौरीसाठी घेतला, कारण की तिचा गळा भरलेला दिसावा। तर तुम्ही बघता मी फायनली त्याला ॲडजस्ट केलं, कारण की तोच एक नेकलेस खूप छान वाटत होता। आता आम्ही तिला नेसवतोय कमरपट्टा। तर इथे आमची गौरी तयार झालेली आहे, किती सुंदरपणे। शेवटी आम्ही तिला तो नेकलेस घातला गळ्याबरोबरचा आणि त्याला फिक्स केलं आणि कमरपट्टा वगैरे सगळं घातलं। बाकी जास्त काय असे नेकलेस घातले नाहीत तिला। तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही किती जुगाड केलेला आहे, इथे पिन लावा तिथे पिन लावा असं करून। आता मम्मी तो जो फुलोरा घेऊन आलेलो तो आता टाकणार तिच्यामध्ये। हो, आता गौरी माता गणपती बाप्पांच्या बाजूला जाणार। इथे आमची गौरी माता विराजमान झालेली आहे, बघू शकता। उपसा भरते, तुम्ही बघू शकता कशी भरते ती। वेगवेगळ्या प्रकारची काकडी, दोडका, पडवळ, भेंडी, करंदा याची 5-5 पानं घेतात। भोपळा, हां दोडका, हां पडवळ नाही, तोसई, काकडीची, भेंड्याची, करंद्याची, चवळीची आणि सफरचंदची पानं असतात, नाही सॉरी, त्याच्यावर ते सगळी वस्तू ती ठेवायची। सगळी फळं बिळं ठेवायची भेंडीने। पहिला भोवसा मम्मी भरते आणि ही आहे आमची गौरी आणि ही आहे आमची ब्लॉगर जी पटापट। तर हे असं हे ओवसा भरतायत। तर मम्मी ओवसा भरणार आहे गौरीचा।
इथे सगळं तयार करून घेतलं. ते पानांमध्ये फळं वगैरे, हळद कुंकू लावलं. हा गौरीचा ओवस आहे आणि हा ताटातला जो आहे तो मम्मीचा आहे. आणि इथे दूध आहे ते तिच्या हातावरती ओतणार आहे. हे बघा, हे आमचं फूल जास्वंदीचं. आमच्याकडे असं फूल आहे डबल पाकळीवालं. बघा छान आहे ना. मम्मी आता हळद कुंकू लावते गौरीला. चिटिंग आहे ती, चिटिंग करतात आलंय. तर ही सगळं माझं कॉपी करते. फुल लावते गौरीला. बाबा तू माझ्या ह्याच्यात ना तुझा. तर मम्मी आता गौरीची ओठी भरते. तर एक माणूस आहे बॅकग्राऊंड मध्ये बोलतोय, त्याला तुम्ही इग्नोर करा. हा तो माणूस आहे. तर बघा, तर आमची गौरी छान दिसते ना. आमचा बाप्पा पण छान दिसतोय. आमचा पप्पा पण छान दिसतोय ना. आमची गौरी पण छान दिसते ना. तर इथे रिया मम्मीच्या हातावरती दूध ओतते. याच्यात थोडंसं असं होतं. लय नाही हा, थोडं थोडं थांबा जरा. तुम्ही दरवाजावरनं आलात कधी? दरवाजावरनं आलात कधी? बस. तर असं दूध सोडायचं त्या ओवशामध्ये हातात घेऊन. बस. आणि ते काम रिया करते, त्यामुळे तिचा व्लॉग थांबलेला आहे. तर झालेलं आहे. माझ्या मम्मीची आता मम्मी हात दाखवते तुझे. हे का? बघा हात. तर हे बघा हात. असे हे का? असे हात दाखवा. बघा. हे बघा, बघताय तुम्ही रियाच्या कॅमेरामध्ये तिचं फक्त बोट आहे. तर ही बघा एक बटन खुललेलं, त्यामुळे रिया लावते. आणि मारायची काय गरज आहे. तर ती अजिबात फोन देते नाही कोणाला. रिया फोटो पण यायला पाहिजे ना, दोघं पण. इकडे या. इकडेच व्हा, इकडेच. असं इथे तिथेच राहा साईडला. म्हणजे तिकडे ना. असून दे. रिया ऍडजस्टमेंट करते त्यांची. त्यांना सांगते असं राहा तसं राहा. हा, फोटोग्राफर सांगते ते ऐका. अगं दोघं एकत्र कसं येणार, म्हणून तिथे राहते पप्पा. अगं बोट बीट मोठी. रिया. इथे ऍडजस्ट करून. पप्पा मानाची करा, खूप तिकडेच होते. हा अगं दिसतात रिया सगळी. मला एकच फोटो मम्मी इकडे बघा ना. तर तुम्ही बघितला रियाने कसं काढला फोटो. बघू काढू. अगं सुपाचा काय प्रॉब्लेम नाही आहे. अरे सुपाचा नाही, सुप तर खाली बसलेला आहे. काय गणपती गौरी पण दिसायला हवी. लांब राहायचं, लांब तेव्हा. हा ना, लांब राहा, मग तुला सगळी दिसणार फोटो. फोटोग्राफर बनणार तू. बघा किती सुंदर असा फोटो काढला तिने. आला छान असा फोटो काढला. भारी काढलंस ना. ही पोज सांगते आणि ही हादरते. हा तर रिया काही काही पोजी सांगते त्यांना आणि सांगते असं राहा तसं राहा. बघूया आपण फोटो कसा काढला. अगं कॅमेऱ्यात बघायचं आपण काय काढतोय. तर आता हे औषधचं पान देते मम्मी. जर बनवते बघ आणि तू बघ येडागत वाटते. ओ तांदूळ चिकटला, हेच मम्मी सांगते. तुमच्या सगळ्यांवर व्यवस्थित वर्षात एकदाच नागर गुडूचा असता. देवी हसता. बघा हे कॅश बघा किती ठेवतात ते बघा. बघा हा बघा. तर चला दूध पडण्याची भिजतात. मम्मी ते तुम्ही ठेवा आणि इकडे बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. ही आमची पुढे पुढे कर. उन्हामध्ये फोटो काढते म्हणते. तर चला आता बाहेर चला, तुमचे फोटो काढते. पण काढते फोटो, मला पण दे. देवेचा काढू नकोस हा बाबा. नाही काढत. डेंजर देवे. चला. अगं मम्मी मान खाली घातली माझी. रिया एक एक थांब. बघ इथे बघ. इकडे बघ.
मम्मी माझ्याकडे बघ आधी. सगळ्यांनी मारा, चला सगळ्यांनी मारा. बघा तुमच्याकडे सगळ्यांदा बघितलं आम्ही, काना आलो तरी चला. ती हात खाली घे ना. तर मी व्हिडिओ करता करता त्यांचे फोटो काढले. चला तुम्ही फोटो बघू शकता. चल चल. तर इथे आमचं खुळं पोरग झोपलंय बघा. तिला भूक लागली म्हणून कधीपासून ती सोया स्टिकची जी पिशवी आहे ती घेऊन खाते. मला देते बघा कशी लोळते. किती वेळा करते? दोनदा आहे. थोडा थोडा होतो. हा त्याच्यात जास्तच आहे. तीनदा झालं ना. चारदा आणि हे 5 आता मी ताजं टाकून तर इथे आमचं नैवेद्य वगैरे दाखवून झालं बघू शकता. तर आज आहे भात, तिखट डाळ, बटाट्याची भाजी, शिमला बटाटा, पापड आणि खीर. तर खीर अशी मी थोडी पातळ बनवली तर ती पत्रावळींमध्ये राहतच नव्हती. नाही टेस्टला खूप छान आहे पण जरा अशी मी स्वतःच मुद्दामून ते पातळ ठेवली कारण की ती खायला खूप छान वाटते. आणि हे तुम्ही बघू शकता ही पत्रावळी खूप मोठी झाली आहे आणि नैवेद्य. तर आम्ही आता सगळ्या गणपतींच्या पाया पडतोय वाडीतल्या. तर इथे आम्ही असं मस्त साडी वगैरे नेसून तयार झाले. ही दिसती आहे. बाकीची सगळी पुढे गेली आहेत. सगळी म्हणजे माझ्या बहिणी. तर ही आमची फलटण आहे बहिणींची. अरे अर्धी फलटण पुढे जाते धावत धावत. तर ही आमची मोठी बहीण आहे. मोठा माणूस. ती यावर्षीच साडी नेसली नाही तर दरवर्षी आमचा साडीचा प्लॅन असतो. पाचच्या वर्षी पण नाही दिसली. नाही गेल्या वर्षी नेसलेली. आम्ही खूप सारे फोटोज काढलेले. तर तुम्ही बघताय किती अंधार झाला आहे आणि आता आम्ही घरी जातो. तशी आम्ही सगळी घरं कंप्लीट नाही केलो. थोड्याच घरांमध्ये गेलो पण आम्ही आता जातो. मोस्टली तर सगळी घरं घेतो मी. आणि इथे तरी आता राज फोटो काढतो तेव्हा आम्ही असं थोडंफार साफ केलं. राज फोटोग्राफर आमचे फोटो काढले साडीवरती. हो काढत नव्हता खूपच आम्ही त्याला ट्रोल केला. फोटो पण तो आला. पण त्याने काढले आमचे फोटो. आला तो. तर मंडळी तुम्ही बघू शकता. तर मला असं वाटते की आता मी फायनली व्लॉग बनवते. तर दरवेळी मी व्लॉग स्टार्ट करते आणि एंड करायला विसरून जाते. तर आता मी तुम्हाला आमच्या गौरीचा फायनल लुक दाखवते. तसं मी तुम्हाला आधी देखील दाखवलेला पण आता मला पूर्ण असं मस्त असं तुम्हाला समजावून असं दाखवायचं आहे. तर आम्ही यावर्षी गौरीला आम्ही अशी थोडी लाईट कलरची साडी नेसवली आणि इथे आमचे गणपती बाप्पा बसलेत आणि त्यांच्या बाजूला गौरी माता आहे. तर मी तुम्हाला दाखवते तो पूर्ण लुक. तर मी पण साडी नेसलेली तुम्हाला मी दाखवलं मगाशी. तर लगेच आम्ही फक्त पाया पडलो आणि मग येऊन तो सगळं असं जो आमचा हे होता श्राद्ध शृंगार तो उतरवला. त्यामुळे केस वगैरे आहेत ठीकठाक. बाकी पावडर वगैरे तर नाही लावली. पण जेव्हा मी साडी नेसून खास फोटो काढत असते तेव्हा मी काहीतरी विचित्र दिसते. आणि असंच काही न लावता बघा किती सुंदर व्हिडिओ येते माझी. तर मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपले ओवसे वगैरे भरलेले आज गौरीचे ते इथे ठेवलेले आहेत. आणि हे आमच्या बाजूची काकी आहे तिचा ओवसा आहे. तर तिचं माहेर जे ते खूप लांब असल्यामुळे तिने आमच्या इथे भरला तो. तर हे झालं. आणि इथे गौरीची ओठी भरलेली आणि गौरीच्या साडीचा रंग बघू शकता तुम्ही. पिवळ्या कलरचा रंग आहे. तर असं गणपतीच्या डोक्यावरती आईचा पदर ठेवलेला. जसं आपल्या आईचा पदर नेहमी मुलांवरती असतो तसंच गौरी मातेचा पदर देखील त्याच्या मुलावरती म्हणजेच गणपती बाप्पांवर आहे. आणि इथे हे जे आहे ते नेकलेस आहे गळ्याबरोबरचा. तर त्याच्यानंतर आहे इथे गोल्डवाला नेकलेस. नंतरला हे मोत्याचं.
तर हे मोत्याचं जे आहे ते पण बघू शकता, एकदम छान वाटतं आहे. आणि मग मंगळसूत्र आणि ही जी आहे ती माळ आहे तिळाच्या फुलांची, ही आजीने बनवली. तर इथे आम्ही सगळ्या प्रकारचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे जे की खूप छान दिसते. तर पहिलं हे आहे ते डायमंड्स आहे, नंतरचं आहे ते गोल्ड आहे, आणि नंतरला हे मोती आणि हे आपलं मंगळसूत्र. नंतरला हे तुम्ही बघताय बांगड्या तर आम्ही गेल्या वर्षीच घातलेल्या. तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेलच किती मेहनत लागलेली आम्हाला ह्या बांगड्या घालण्यामध्ये, खास करून ह्या हाताला. आणि इथे आम्ही रात्र झाली की मग गौरीला झोपवणार, म्हणजे थोडंसं असं क्रॉस करतो आणि गौरीला झोपवतो. तर असं प्रकारे आमचा गौरी गणपतीचा सण साजरा झाला. तर उद्या गौरी गणपतीचं विसर्जन आहे. तर या वर्षी मला इथे खरंच काहीच व्हिडिओ अपलोड करता येत नाही, कारण की इथे खूप जास्त नेटवर्कचा इश्यू आहे. साधा मेसेज पण तू कोणाला सेंड होत नाही. त्यामुळे मी नक्कीच अनंत चतुर्थीच्या आधी सगळेच व्लॉग अपलोड करेन, आणि त्यासाठी सॉरी. तर किती सुंदर दिसत आहेत यार, पण मला खूप वाईट वाटतं. उद्या विसर्जन आहे, असं वाटलं कधी गणपती आले आणि कधी जात आहेत, पण काय करणार. त्याच्यापेक्षा जास्त वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतं की आता परत मुंबईला जायचं आहे. तर मम्मी इथेच थांबणार आहे, त्यामुळे ती नाही येते, कारण की ती झोपली आहे आणि तिच्या बाबांचं म्हणजे माझ्या आजोबांचं म्हाळ आहे, त्यामुळे ती थांबणार आहे. पण आम्हाला जावं लागणार आहे, कॉलेज आहे त्यामुळे. आणि ही बघा, ही आहे रिद्धी. तर ही आहे रिद्धी. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला छोटी पुढारी दाखवते. तर ही आहे आमच्या घरातली छोटे पुढारी. तर तुम्हाला समजलं असेल मी हिला छोटे पुढारी का बोलली. झोप आली आता तिला झोप आली आहे. तर चला मी व्हिडिओ इथेच थांबवते. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि हो खुश राहा. मुंबईला जा